मित्रांनो, हे दोन गाड्या फक्त नेहमी नियम पाळताना दिसतात तुम्हाला. एक माझी आहे पुढची आणि ही कुणाची तरी आहे. चांगली गोष्ट आहे. या व्यक्तीचं अभिनंदन. इथे बघा, इथनं पुढं इथे वाहने लावू नये, या आवारात वाहने लावू नये वगैरे वगैरे असं सगळं केलेलं आहे. आहेत का साहेब? आलेत का? गाडी तर दिसते. कोण आता आहे का? माहिती नाही का? नमस्ते सर. सॉरी, मी कॅमेरा मोबाईल चालू करून आलेलो आहे. तुमची काय हरकत आहे का सर? तुम्ही नवीन आलेले आहेत का? हां, बरं. नमस्ते सर. मी मिलिंद जाधव, TV10. बाहेर मला आयुक्तांना भेटायचं आहे, उपआयुक्तांना, पण तिथं कुणी माणूस नाही आहे. त्यानंतर मी का बाहेरचं सुद्धा पार्किंगचं सुद्धा शूटिंग केलेलं आहे. सरांना तर माहीतच आहे. आणि तुम्हाला माहितीसाठी फक्त सांगतो की सार्वजनिक ठिकाण आहे हे, महानगरपालिका. इथे कुठल्याही नागरिकाला शूटिंग करायची परवानगी आहे. माझं चॅनल आहे आणि मी अधिकारी काम करते. आज तर म्हणजे तुमचं अभिनंदन पहिल्यांदा सर, की तुम्ही तुमच्या म्हणजे वेळ झालेली आहे, तुम्ही तुमच्या खुर्चीवर आहात, पण बऱ्याच खुर्च्या रिकाम्या दिसतात सर. तर त्याच्यावर काय कारवाई करणार ते मला उद्या परवा सांगा. ओके सर, धन्यवाद सर. आपले यांची बदली झाली का? आपले पहिले इथे होते ते प्रभारी, तुमच्याकडे प्रभारी चार्ज आहे का आता? बरं. इकडे ते पहिले साहेब कोण होते? ते काटकर साहेब. ते कुठे जातात? विजिटला गेलेत. ठीक आहे सर, ठीक आहे. ओके सर, थँक्यू. तिथे लिहायला कोण आहे का? कोण आहे? मग मी मगाशी आलो तेव्हा नव्हता तुम्ही? नाही, ठीक आहे ना, काय हरकत नाही. मला द्या ना, मला यांना अविनाश सकपाळ साहेबांना भेटायचं. आपलं काय नाव सर? मोरे साहेब. पेन देता का? हां सर, ते आत घेऊन जावा, मी टाकतो तोपर्यंत. चांगली सिस्टम आहे ही आणि सगळ्या ठिकाणी करायला हवी आहे. मी हे रेकमेंड करीन उलटा. हां, ठीक आहे. मी पहिलाच आहे का काय? हो. बरं, काय तारीख आहे आज? परत काय म्हणलं? 20 तारीख. नमस्ते सर. सकाळ सकाळी. येस सर. हां, आल्यानंतर फोन करतो. मित्रांनो नमस्कार. मी मिलिंद जाधव, TV10. आज मी नाही सर, जे माझं तोपर्यंत हे करतो. हां, तुम्ही तुमचं उलटं ज्यांना बोलवायचं त्यांना बोलून घ्या तुमचे डायरीवर. हां, पाटील साहेब आले माझ्याबरोबर. तर मित्रांनो, मी मिलिंद जाधव, TV10. मी आज नुसती महानगरपालिका नाही, तर जे काही शासन आहे किंवा जी काही टोटल व्यवस्था आहे, शासन व्यवस्था असू दे, पॉलिटिकल असू दे, त्याच्यामधला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मी आज विचारणार सगळ्यांना. ते म्हणजे आपण संविधान हे म्हणतो, इतकं मानल्यासारखं करतो, पण खरंच पाळतो का? तर त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पारदर्शकता. आणि तुम्हाला म्हणजे सगळ्या लोकांना आपल्याला जबाबदेही, म्हणजे अधिकारी जे आहेत ना, ते प्रत्येक नागरिकांना त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतात का, हे आपण बघणार आहे. आपण हे 3 स्तरावर बघणार आहे मित्रांनो. पहिलं स्तर आहे प्रत्येक अधिकाऱ्याचं मी घेतो, की तो एक अधिकारीसुद्धा आहे. त्याचबरोबर तो एक पुण्याचा नागरिकसुद्धा आहे साहेबा. त्याचं टायमिंग, जर कामाचं टायमिंग संपल्यानंतर तो एक सामान्य नागरिक असतो, तर त्यालाही त्या समस्या सगळ्या येत असाव्यात. तर तो नागरिक आहे. आणि सरते शेवटी जे आत्ता आपण बघतो आहे की लोक विसरत चाललेले आहेत, ते म्हणजे तो एक माणूससुद्धा आहे. माणूस म्हणूनसुद्धा तुम्ही काय वेळा रूल कडक करता, रूल ढिले करता, तर त्याच्यावर काय आपले महानगरपालिकेचे अधिकारी म्हणतात. तर त्यातलं सर्वात पहिल्यांदा माझे सगळ्यात लाडके एक अधिकारी आहेत, झोन 2चे अधिकारी आहेत. मी यासाठी लाडके म्हणतो की मी अधिकारी भरपूर पाहिले, पण इतका म्हणजे सुसंस्कृत, सज्जन आणि शांतपणे मी त्यांना कधी चिडतानाच बघितलेलं नाही आहे. तर त्यांची मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे आणि कामासंदर्भात प्रश्न विचारणार आहे.
त्यांच्या झोनच्या अंडर म्हणजे झोन त्यांचं म्हणजे कोथरूड येतं, शिवाजीनगर येतं, आणखीन काय येतं सर तिसरं? औंध येतं. हे 3 आहे. त्यांच्या अंडर 3 असिस्टंट कमिशनर आहेत. त्यांचंही आपण नंतर सगळे घेणार आहोत. मी आता त्यांच्याकडे तुम्हाला कॅमेरा फिरवतो. सर, मी आज तुमचं शूटिंग घेतो आहे. तुमचं काय ऑब्जेक्शन आहे का ह्याबद्दल मला सांगा, कारण का आपण नागरिकासाठीच हे करतो आहे, बाकी काही नाही. कारण का आमच्याकडनं कुठले शब्द चुकून नाही, काही महत्त्वाची गोष्टी आहेत. मी तुमच्या परवानगीनं तुमच्याकडे कॅमेरा फिरवू का सर? फिरवा ना, माझी काय हरकत नाही. व्हेरी गुड सर. सर्वप्रथम तुमचं परत एकदा अभिनंदन. आणि ह्यासाठीच माझे आवडते अधिकारी, तर हे का म्हणतो मी की इतक्या पटकन त्यांनी परवानगी दिली आणि मागंसुद्धा त्यांनी आपले बाईट दिलेली आहे. तर सर, आपले 2-3 मुद्दे आहेत जे या एरियाशी संबंधित आहेत. सगळ्यात म्हणजे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा आत्ता जो मी हातात घेतलेला आहे तो आहे भीमनगर येथे महानगरपालिकेने एक रस्त्याचं प्रयोजन केलेलं आहे, DP वगैरे वॉट एव्हर. तर ते काम बऱ्याच दिवसापासून अडलेलं आहे. अगदी इथे तुम्हाला जर दिसेल तर हे नितीन उदास साहेबांपासून तिथं बघा त्यांचं टायमिंगचं दिलेलं. नितीन उदास साहेब, संतोष वारुळे साहेब, गणेश सोनुने साहेब आणि अविनाश सकपाळ साहेब आता आलेले आहेत. आता आपल्यासमोर आहेत अविनाश सकपाळ साहेब, जे 7 ऑगस्ट 2024 इथे जॉईन झालेले आहे. तर सर, हा मुद्दा काय, नागरिकांना हे कळण्याचा अधिकार आहे का नाही, पहिला प्रश्न आहे. की जर तिथं DP रोड होतं आहे, डेव्हलपमेंट प्लॅन, बरोबर आहे ना, तर त्याचं ते काम थांबलं आहे, तर ते का थांबलं आहे आणि मग ते कधी होणार याचा त्यांना कळण्याचा अधिकार आहे का नाही. आणि त्यामुळं मग सर मी अगदी म्हणजे तुमच्यासमोर सांगतो, नितीन उदास साहेब, संतोष वारुळे साहेब आणि गणेश सोनुने साहेब, विशेष करून गणेश सोनुने साहेब, याच्यामध्ये जरासुद्धा त्यांनी एंटरटेन केलं नाही. त्याच्यावर आपण नंतर बोलूया. सर, तुमचं काय मत आहे की त्याचं काय स्टेटस आहे आणि ते कधीपर्यंत होणार, किंवा तुम्ही काय डेडलाईन देऊ शकता का? कोथरूड येथे मयूर कॉलनी ते पौड रस्ता या ठिकाणी जो काही DP रस्ता आहे, तर त्यामध्ये भीमनगर नावाची एक वस्ती आहे. तर त्या भीमनगरमधून हा रस्ता जातो. त्या ठिकाणी मला वाटतं 2 ते 3 वर्षापूर्वी आपण काम सुरू केलं होतं, परंतु काही जे रस्ता किंवा विकासाच्या बाबतीत जे काही लोक विरोध करतात त्यांनी ते काम अडवलं होतं. मी आता या ठिकाणी नुकतंच 3 ते 4 महिन्यापूर्वी चार्ज घेतलेला आहे. त्यामुळं आता त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांशी चर्चा करून विचार विनिमय करून नंतरच त्या ठिकाणी आम्ही ते काम सुरू करणार आहोत. आणि मला खात्री आहे की लवकरच त्या ठिकाणी आपण जी कनेक्टिव्हिटी आहे ती आपण जोडण्याचं काम पूर्ण करू. तिकडचे असिस्टंट कमिशनर कोण आहेत आणि त्यांचं काय ह्याच्यावर रिपोर्ट आहे, तुमच्याकडे काय रिपोर्ट आलेला आहे? कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे असिस्टंट कमिशनर सध्या विजय नायकल म्हणून कार्यरत आहेत. ते देखील आता आचारसंहितेच्या पूर्वी जॉईन झालेले आहेत, म्हणजे ही विधानसभेची जी आचारसंहिता झाली त्याच्यापूर्वी. तर त्यांच्याशी देखील मी या विषयावर बोललेलो आहे. लवकरच ते आणि मी, त्यांची टीम आणि आम्ही आमची टीम अशी एकत्रित मिळून त्या ठिकाणी मार्ग काढू आम्ही. दुसरा माझा फार महत्त्वाचा प्रश्न आहे की झोन 2चे तुम्ही प्रमुख आहात, HOD आहात म्हणा किंवा डेप्युटी कमिशनर आहात, झोन 2 तुमच्या अंडर येतं. त्याचबरोबर तुमच्याकडे आणखीन एक पदभार किंवा एक ड्युटी दिलेली आहे, ते म्हणजे कमिटी जी आहे ती सोमवार आणि गुरुवारी नागरिकांचे प्रश्न सोडवते, जे काय त्यांच्याकडे येतात. 3:30 ते 5:30 अशी त्याची वेळ आहे. याचं गोष्ट अशी होती की हे सुरुवातीला स्वतः आयुक्त तिथं बसत होते आणि हा सूर्य हा जयद्रथ ह्या पद्धतीनं ते अतिशय चांगल्या पद्धतीने सोडत होते. आयुक्त स्वतः असतील तर विषय संपला. आता ती जबाबदारी तुमच्याकडे आलेली. तेवढ्या कालावधीपुरतं तुम्ही जवळजवळ आयुक्त आहात किंवा तुमच्याकडे ते पॉवर देण्यात आले असावेत. तर सर, त्याच्यामध्ये म्हणजे ते नागरिकांसाठी आहे. तर नागरिक 2-3 पद्धतीने तुमच्याकडे तक्रारी पोचवतात. एक लेखी पोचवतात आणि दुसरं तोंडी पोचवतात. तुम्ही ह्याची कशी तुमच्या रेकॉर्डवर आणता आणि त्याचे मॉनिटरिंग कसं करता, हा माझा एक पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर अगोदर दिलं तर फार बरं होईल. याचं चित्रीकरण नागरिकांना करता येईल का नाही? करता येत असेल तर मग काय हरकत नाही, पण करता नाही येत असेल तर त्याची काय कारणं असू शकतील आणि तुम्हाला काय सूचना दिल्या तुमच्या अधिकाऱ्यांनी, याच्याबद्दल जरा स्पष्टीकरण द्यावं. याच्यामध्ये आत्ता नव्यानंच 3 ते 4 महिन्यापासून अभ्यागत कक्ष सुरू झालेला आहे. याच्यामध्ये प्रत्येक विभागाचे एक अधिकारी असतात. जरी मी त्या अभ्यागत कक्षाचा अध्यक्ष असलो तरी सर्व डिपार्टमेंटचा एक अधिकारी त्या ठिकाणी असून एक पूर्ण ती कमिटी निर्माण केलेली आहे. ज्यांच्या पुणे शहरामधून महानगरपालिका क्षेत्रामधल्या ज्यांच्या काही
वैयक्तिक तक्रारी असतील त्या त्यांनी लेखी स्वरूपात घेऊन आल्यानंतर संबंधित खाते प्रमुखांना त्या ठिकाणावरून आम्ही फोन करतो आणि अशी अशी तक्रार आलेली आहे असं त्यांना समजून सांगतो. ती तक्रार त्या डिपार्टमेंटला वर्ग केली जाते. संबंधित खाते प्रमुख त्या तक्रारीवर काम करून ती तक्रार निरस्त करण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न म्हणजे ती निरस्तच करतो. निरस्त झाल्यानंतर त्या तक्रारीचं काय केलं म्हणजे ॲक्शन टेकन त्यांनी काय घेतली तर त्या प्रकारचं ते पुन्हा अभ्यागत कक्षाला कळवतात आणि संबंधित तक्रारदाराला सुद्धा त्याची एक परत पाठवण्याची आम्ही त्यांना या ठिकाणावरून जे काही तक्रार पाठवतो त्याच्यामध्ये त्यांना लेखी स्वरूपात कळवतो. अशा पद्धतीनं हे कामकाज चालतं. दुसरा प्रश्न माझा तो व्हिडिओ रेकॉर्डिंगबद्दल तुम्हाला काय सूचना आहेत व्हिडिओ रेकॉर्डिंगबद्दल? व्हिडिओ रेकॉर्डिंगबद्दल आम्हाला तशा वरिष्ठांकडून काहीही सूचना अद्यापपर्यंत प्राप्त झालेल्या नाही आहेत. जर व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी करायची असेल तर आयुक्त सरांशी मी चर्चा करून त्यांचे त्याप्रमाणे आदेश घेईन. म्हणजे आत्तापर्यंत त्याच्याबद्दल काही सूचना नाही किंवा काही बंधन नाही आहे? अगदी बरोबर. आतापर्यंत तशा काही सूचना किंवा अभ्यागत कक्षाकडून सरांना विचारणा पण झालेली नाही. बरं, मी तुम्हाला विशेष करून सांगतो TV10 कडनं तुम्हाला मागच्या 1 महिन्यापासून आयुक्तांना सुद्धा ॲडिशनल कमिशनरना सुद्धा फक्त तुमची जबाबदारी आहे नाही असं नाही आहे तर त्यामध्ये TV10ला शब्दानं अडवण्यात आलेलं आहे आणि आज माझ्याकडे त्यामुळे तर पुरावा नाही की मला रेकॉर्डिंग घेऊन देत नाही. मी जास्त लांबसं जात नाही. मागच्या गुरुवारी मी जेव्हा मोबाईल काढला होता शूटिंग घेण्यासाठी तेव्हा मला अडवण्यात आलं, तुमच्याकडं नाही. आणि तरी तुम्हाला मी परवानगी हे विचारलं होतं की त्याच्यावर कारवाई काय होणार जर समजा हा गुन्हा आहे. मला थांबवण्यात आलेलं आहे, मला कारण देण्यात आलेलं आहे. मी आता कुठली नाव घेत नाही पण आयुक्तांचं असं म्हणणं आहे, असं म्हणण्यात आलेलं आहे. तर मग माझा गुन्हा नसताना माझ्याकडनं मोबाईल ओढण्याचा प्रयत्न झाला. मी नावसा घेतो रवींद्र सोनोने साहेब हे जे सिक्युरिटीचे आहेत आणि माझ्या अंगालाही हात लावण्यात आला. हे कितपत योग्य असं वाटतं तुम्हाला? कारण का नागरिक हा गुन्हेगार नाही आहे. त्याच्यामध्ये काय आहे अभ्यागत कक्ष हा नागरिकांसाठी आहे बरोबर आहे. परंतु अभ्यागत कक्षामध्ये वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी बऱ्याच काही येत असतात. अशा प्रकारच्या तक्रारी गोपनीयता ठेवणं हे सुद्धा तेवढंच बंधनकारक असतं आणि अशा दृष्टीनं आम्ही म्हणजे मी अध्यक्ष म्हणून अभ्यागत कक्षाच्या वतीनं असं सांगू इच्छितो की याबाबतच्या व्हिडिओ शूटिंग वगैरे घेणं मला तरी योग्य वाटत नाही. पण तरीसुद्धा कमिशनर सरांशी मी याबाबत चर्चा करून सरांचे जसे आदेश येतील त्या पद्धतीनं पुढे आपल्याला सांगतो. बरं, मग रवींद्र सोनोनेंना काही इन्स्ट्रक्शन नसताना मग त्यांना इन्स्ट्रक्शन तुमचे असतील समजा त्यावेळी तुम्ही सुद्धा तिथं अवेलेबल होता, त्यांनी तुमचं इन्स्ट्रक्शन न घेता सुद्धा त्यांनी स्वतः कारवाई केलेली आहे. त्यांची मी बाईट घेणारच आहे. पण त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार का? म्हणजे अजून तरी शूटिंग घ्यायचं नाही असं कुठलीही तुमची सूचना नाही आहेत? कमीत कमी TV10ला तर अशा सूचना नाही. जे आहेत त्यांचे रवींद्र सोनवणे जे आहेत त्यांच्याशी मी बोलतो. आज अभ्यागत कक्ष आहे, सोमवार आहे, आज 3:30 वाजता गेलो की मी त्यांच्याशी चर्चा करतो की असं काय झालं होतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, रवींद्र सोनवणे नंतर भेटल्यानंतर त्यांना मी कारण असं विचारलं जेव्हा सगळं शांत झाल्यानंतर, तर ते म्हणले तुम्हाला सोमवार आणि गुरुवारी मी बसून देणार नाही असं. म्हणजे आजपर्यंत मला नाही तुम्ही कधी म्हणले का मला? तर नाही आयुक्त, नाही ॲडिशनल कमिशनर. तर मग हे रवींद्र सोनवणे हे काय म्हणजे डेप्युटी कमिशनर, ॲडिशनल कमिशनर आणि आयुक्तापेक्षा वरचे आहेत का? ते म्हणतायत. पुराव्यानिशी सांगतो मी तुम्हाला, माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे त्याचं. तर ते खालच्या ह्याच्यामध्ये म्हणले की मी तुम्हाला बसून देणार नाही. तर याच्यावर तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई करणार का? हे कुठल्या अर्थाने ते म्हणलेत हे जर तुम्ही ठरवा. मी तुम्हाला आत्ता मी हा प्रश्न ॲडिशनल कमिशनरला विचारणार आहे. तर माझं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा क्लिअर झालेला आहे की आत्ता त्याच्यावर तुम्हाला कुठल्याही सूचना नाही आहेत. हां, तर आणि ते नागरिकांसाठी आहे. मला असं वाटतं, जसं तुम्ही तुमचं मत सांगितलं, मला असं वाटतं सुद्धा नागरिक म्हणून येऊ शकता. एक्झॅक्टली, मी नागरिक म्हणूनच येतो सर. मी तुम्हाला सांगितलं ना, शेवटी आपण एक अधिकारी आहोत, एक नागरिक आहोत आणि एक माणूसही आहोत. तर ह्या तिन्ही लेवलवर मी आत्ता ही बाईट करत आहे. सर, खूप छान पद्धतीनं तुम्ही सांगितलं, धन्यवाद. आजचं माझं हा मुद्दा लोकांपर्यंत मी मांडणार आहे आणि प्रत्येक अधिकाऱ्यांची मी घेणार आहे. सर, तुमचंही काय म्हणणं असेल, समजा TV10 व्यक्तिशः काही चुकीचं करत असेल तर तुम्हीही आमच्या चॅनलवर आम्हाला कल्पना देऊ शकता. आम्हाला लोकांसाठी आमच्या चॅनलमध्ये सुधारणा करायच्या आहेत. काही सूचना आहेत का सर तुमच्या आम्हाला? नाही, ह्याच्यामध्ये काय आहे की मला एकच म्हणायचं की तुम्ही नागरिक म्हणून तुमची जर काही तक्रार असेल तर तुम्ही आमच्याकडे अभ्यागत कक्षामध्ये येऊ शकता.
फक्त हे जे काही शूटिंग वगैरे करायचं आहे तर ते गोपनीयता असल्यामुळं जो तक्रारदार असतो त्याचं नाव किंवा काही वेळेस गोपनीयता ठेवावी लागते. तर त्यामुळं त्या ठिकाणचं शूटिंग करणं माझ्या माहितीप्रमाणे मला योग्य वाटत नाही. बरोबर आहे. आता त्याच्यावर फक्त या पॉईंटवर मी क्लिअर करतो. हा नवीन पॉईंट काढलेला आहे. मी म्हणतो की मी नागरिकांचं घेतच नाही. मी माझ्या स्वतःचं जेव्हा आता माझं तर मला माहिती आहे की माझं गोपनीय नाही आहे. माझ्या स्वतःचं मी शूटिंग करून त्यावेळी तुमच्या उत्तराचं शूटिंग करू शकतो, हा माझा मुद्दा आहे. त्याच्यावर मला तुम्ही नंतरही सांगू शकता असं ते. कारण का आत्ता मला तुम्ही परवानगी दिली आहे सर. मला आत्ता तुम्ही तुमच्या केबिनमध्ये, ह्या केबिनचे तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही मला कुठेही अडवलेलं नाही आहे आणि तुम्ही परवानगी दिलेली आहे. तुमचं काही ऑब्जेक्शन नाही असं मी गृहीत धरून चालतो. आणि याचं पोस्ट मी करणार आहे आणि हे चांगल्या अर्थाने पोस्ट होतं आहे सर. तर आम्हाला तुमच्यासारखेच अधिकारी हवे आहेत. कारण का संविधानाच्या पेक्षा वर तर कोणी नाही आहे आणि संविधानानं हा राईट दिला प्रत्येक नागरिकाला. गोपनीयता जर असेल तर तसं तुम्ही आम्हाला लेखी द्या ते गोपनीय आहे म्हणून, किंवा नागरिकांना स्वतः ते म्हणायचं की नाही तो नागरिकांना ठरवू द्या. नागरिक स्वतः ते येतो तर आम्हाला तर वाटत नाही ते गोपनीय आहे. ते ओपन फोरम आहे सर. तर ते करा. उलटं त्याच्यावर आणखीन काही टीव्ही10च्या सूचना आहेत ज्या मी तुम्हाला नंतर लेखी आणि तोंडी देईन. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत होतात अविनाश सकपाळ साहेब, झोन क्रमांक 2चे डेप्युटी कमिशनर. खूप छान हे झालेलं आहे सर. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद साहेब. धन्यवाद. हो सर, ते घड्याळाचं काहीतरी करा. आम्ही ते घड्याळ बघणार. इथं तर 7 वाजलेत. बरं का सर.